पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आक्रमक पवित्रा घेतलाय। कारभार करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर विरोधक पराभूत मानसिकतेमध्ये असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यासमोर प्रश्न आणि धगधगत्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतलाय। कोणत्या मुद्द्यावरून विरोधक मैदानात उतरणार आहेत, आता ते पाहूयात। त्रिभाषा धोरण, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिणीच्या हफ्त्यास विलंब, आदिवासी व सामाजिक न्यायाचा विधी वळवणं, धुळे स्टेट हाऊसमध्ये सापडलेले 1,84,00,00,000 रुपये, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा मृत्यू आणि 11वी प्रवेशातील गोंधळ हे मुद्दे मांडून सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे। घोटाळ्यावरूनही विरोधक सरकारला घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये। दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलारजंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे। हे अशा अनेक गोष्टी आहेत, पण भ्रष्टनाथांची जी एशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत। आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे। या सरकारने मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार, जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बूट, तुमच्या पायातले चप्पल, कपडे सुद्धा सरकारने दिलेले, अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्वलंत प्रश्न, समस्या आणि मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरतात। विरोधकांनी सभागृहात विचारलेले प्रश्न आणि समस्यांबाबत मंत्र्यांना अधिकृतरित्या भूमिका मांडावी लागते, त्यामुळे विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले, म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे। ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे सरकार आहे। इथे सर्वोच्च न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात आणि सांगतात त्याच्यात 3,000 कोटीचा गफला आहे, तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं? अख्खं सरकार सुप्रीम कोर्टात खाली धावत जातं, दुसऱ्या दिवशी टेंडर मागे घेतं, पण मागे घेताना हे तर सिद्ध झालं ना 3,000 कोटीचा घोटाळा आहे। शक्तीपीठ महामार्ग हा फक्त कंत्राटदारांसाठी बांधण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कर्जमाफीचा मुद्दा फक्त मत मिळवण्यासाठीच होता असा दावाही विरोधकांनी केलाय, तर विरोधकांचे सर्व आरोप खोडून सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। राज्य सरकार फक्त विकासावर भर देत असल्यामुळे विरोधकांच्या हाती कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पावसाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांचं वादळ येणार असल्याचं स्पष्ट झालंय। या वादळात कोणते मुद्दे तग धरून तडीस लावले जातील याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।